नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आता थंडीचे दिवस सुरू आहेत आणि शेतात, बाजारात ओला हरभरासुद्धा आला आहे. तर मग त्याच ओल्या हरभऱ्याची आज आपण खमंग कचोरी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी लागणार आहे 1 वाटी ओल्या हरभऱ्याचे दाणे, अर्धा वाटी बेसन, अर्धा चमचा लाल मिरची पूड, पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, अर्धा चमचा मीठ, 2 हिरव्या मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 चमचे तेल, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा सोप, अर्धा चमचा धने. धने मी खलबत्त्यामध्ये थोडे बारीक करून घेतले आहेत. 1 वाटी मैदा, मैद्याऐवजी गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल आणि पाव चमचा मीठ. सर्वप्रथम ओवा, मीठ आणि मैदा मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये 2 चमचे तेल गरम करून टाकायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आता तेलामुळे झालेले पिठाचे गोळे हाताने फोडून घेऊयात व थोडं थोडं पाणी ॲड करून घट्ट अशी कणिक मळून घेऊयात. कणिक छान मळून झालेली आहे. आता ही कणिक 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूयात. तोपर्यंत आपण कचोरीसाठी लागणारं स्टफिंग बनवून घेऊयात. सर्वात आधी एका पॅनमध्ये हरभऱ्याचे दाणे ॲड करूयात आणि गॅसची फ्लेम मिडियम करून 2 मिनिटे दाणे भाजून घेऊयात. आता या दाण्यांवरती अर्धा चमचा तेल टाकूयात आणि गॅसची फ्लेम लो करून 3 ते 4 मिनिटे भाजून घेऊयात. हे दाणे आपल्याला खूप खरपूस होईपर्यंत पण भाजायचे नाही आहेत, कारण पुढे आपल्याला दाण्यांचं मिश्रण आणखी परतवून घ्यायचं आहे. आता दाणे छान भाजून झालेले आहेत. आता हे दाणे थंड होऊ देऊयात. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि आल्याचा तुकडा ॲड करून बारीक पेस्ट बनवून घेऊयात. छान बारीक पेस्ट बनवून झालेली आहे. आता त्याच भांड्यामध्ये हरभऱ्याचे दाणे ॲड करूयात आणि बारीक पेस्ट तयार करून घेऊयात. तुम्ही बघू शकता दाण्यांची सुद्धा छान बारीक पेस्ट तयार करून झालेली आहे. आता पॅनमध्ये 2 चमचे तेल ॲड करूयात. तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट ॲड करून मिक्स करूयात. आता धने आणि सोप ॲड करून मिक्स करूयात. यामध्ये आता बेसन ॲड करूयात आणि लो फ्लेमवरच 2 ते 3 मिनिटे छान भाजून घेऊयात. आता बेसन पण छान भाजून झालेलं आहे. बेसनाला छान खरपूस कलर आलेला आहे. आता यामध्ये लाल मिरची पूड, हळद, धने पावडर आणि मीठ ॲड करून मिक्स करून घेऊयात. मसाले छान मिक्स करून झालेले आहेत. आता यामध्ये बारीक केलेल्या हरभऱ्याच्या दाण्यांची पेस्ट ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊयात.
आता हे मिश्रण छान मिक्स करून झालेलं आहे. आता गॅस बंद करूयात आणि हे मिश्रण थंड होऊ देऊयात. आता 15 ते 20 मिनिटे झालेले आहेत. आता झाकून ठेवलेली कणिक मळून घेऊयात व कणकेचे छोटे छोटे गोळे तोडून घेऊयात. सर्व गोळे तयार करून झालेले आहेत. आता कणकेचा एक गोळा घेऊयात व गोळ्याला थोडा मैदा लावून हातानेच अशा पद्धतीने छोटीशी पारी बनवून घेऊयात. आता या पारीवर 1 ते 1.5 चमचा स्टफिंग ॲड करूयात आणि ते स्टफिंग अंगठ्याने थोडं प्रेस करून घेऊयात व जसं आपण मोदक बनवितो तसंच या पारीच्या दोन्ही कडा प्रेस करून अशा पद्धतीने गोळा बनवून घेऊयात. आता पारीला थोडा मैदा लावून हलक्या हाताने मध्यम जाडीची पुरी लाटून घेऊयात. आता मी तुम्हाला पारीमध्ये स्टफिंग भरायची आणखी एक सोपी पद्धत सांगते. सर्वप्रथम मध्यम आकाराची पारी लाटून घ्यायची. आता अशा पद्धतीने पारीवर हात ठेवून 1 ते 1.5 चमचा सारण ॲड करूयात व जसं आपण मोदकाच्या कळ्या बनवितो तसंच याच्या सुद्धा कळ्या बनवून घेऊयात व वरची कणिक प्रेस करून घेऊयात. आता थोडा मैद्याचा वापर करून मध्यम जाडीची पुरी हलक्या हाताने लाटून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व कच्च्या कचोरी आपण बनवून घेऊयात. कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यावर तेलामध्ये कचोरी ॲड करूयात आणि लो टू मीडियम फ्लेमवर कचोरी तळून घेऊयात. साधारणतः 1 मिनिटांनी कचोरी पलटवून घेऊयात व थोडा खरपूस कलर येईपर्यंत कचोरी तळून घेऊयात. मध्ये मध्ये कचोरी पलटवून घ्यायच्या आहेत. आता कचोरीला छान खरपूस कलर आलेला आहे. कचोरी आता किचन टॉवेलवर काढून घेऊयात. याच तेलात आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या तळून घेऊयात म्हणजे कचोरीचा फ्लेवर पण मिरच्यांना लागेल. ह्या मिरच्या मी मधून कट करून घेतल्या आहेत. आता अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या तळून घेऊयात. ह्या खमंग कचोऱ्या तुम्ही टोमॅटो सॉस आणि तळलेल्या हिरव्या मिरच्यांसोबत सर्व करा. चवीला खूप चविष्ट आणि रुचकर लागतात. तर मग तुम्ही पण अगदी सोपी आणि खूप चविष्ट लागणारी ही ओल्या हरभऱ्याची कचोरी नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.